गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा। मी राहते जर्मनी येथील म्युनिक या सिटीमध्ये आणि बऱ्याच वेळा जेव्हा मी भारतात येते तेव्हा माझे नातेवाईक म्हणा किंवा माझ्या आजूबाजूचे लोक मित्रमंडळी मला नेहमी प्रश्न विचारत असतात की जर्मनीमध्ये मंदिरं असतात का, तिकडे तुम्ही लोक काय खातात, तुमची जीवनशैली कशी आहे। तर मग मी विचार केला की आज गुरुपौर्णिमेनिमित्त मला आज मंदिरात यायचंच होतं, तर चला का नाही मी माझं जे यूट्यूब चॅनल आहे फॉरेनच्या गप्पा हे सुरू करावं। तर आज मी तुम्हाला इथलं मंदिर कसं आहे त्याच्याविषयी माहिती देणार आहे की ह्या मंदिरात कोणत्या देवांची स्थापना केली आहे, मंदिर कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींची। चला तर मग जाऊया मंदिरात। ही आहे मंदिराची बिल्डिंग। तर इथला जो चौथा मजला आहे याच्यावरती त्यांनी मंदिराची स्थापना केलेली आहे आणि ह्या साईडला त्यांनी दिलेला आहे पार्किंग एरिया। युजुअली इकडे कसं असतं की यांचेही स्वतःचे काही नियम असतात, यांचं कल्चर असतं, तेही आपल्याला त्यांचं फॉलो करावं लागतं। सो त्यांच्या नियमांच्या पालन करूनच यांनी मंदिर हे असं स्थापन केलेलं आहे एका बिल्डिंगमध्ये। युजुअली आपल्या भारतात कसं असतं, तिथे आपला कळस असतो, एक मोकळं पटांगण असतं, तिथं मंदिर बांधलेलं असतं, तर इथे तसं नाही आहे सध्या तरी। इथून आहे मंदिराचा एंट्रन्स आणि जेव्हा मी इकडे वरती आली मी तेव्हाच त्यांना विचारलं की मी फोटो आणि व्हिडिओ घेऊ शकते का असं। तर ते मला म्हटले की जर मला हा व्हिडिओ किंवा हे फोटो जर सोशल मीडियावरती अपलोड करायचे असतील तर जर्मनीमध्ये GDPR नावाचा रूल आहे, ज्याच्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीचं जर फेस येत असेल किंवा एखादी व्यक्ती येत असेल तर त्यांना न विचारता आपण सोशल मीडियावरती इथला फोटो किंवा व्हिडिओ नाही टाकू शकत। तर त्या कारणास्तव मी इकडचा जो हॉल होता एका साईडचा तो नाही घेतला, कारण की तिकडे सत्यनारायणाची पूजा सुरू होती। आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे बाकी लोक तिकडेही बसलेले होते आणि पूजा चालू असताना अगरबत्तीचा आणि फुलांचा सुगंध आणि तो घंट्याचा नाद ऐकून मन अगदी प्रसन्न झाले। तर तुम्ही आता मंदिर बघितलंच असेल, तर जेव्हा मी आतमध्ये गेली तेव्हा तिथे सत्यनारायणाची पूजा चालू होती आणि तिथे जे काम करणारे सेवेकरी किंवा ब्राह्मण आहेत हे लोक जॉबही करतात। तर म्हणून मंदिराचा टाईम सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत असतो, जेणेकरून हे लोक मधल्या टाईममध्ये जॉबही करतील आणि उरलेल्या वेळेमध्ये हे सेवाही करतात। आणि एवढंच नाही तर एखाद्याची घरभरणी असेल किंवा घरामध्ये काही सत्यनारायणाची पूजा करायची असेल, तुम्ही नवीन गाडी घेतली असेल, गाडीची पूजाही करायची असेल तर तेही तुम्हाला इथे करता येईल। असं नाही की आपण बाहेर देशात आहे आणि आपल्याला काही पूजा करायची पण आपण नाही करू शकत, तर असं नाही आहे, आपण तेही इथे करू शकतो। तर मला ह्याच गोष्टीचं कौतुक वाटतं की फॉरेनमध्ये राहूनसुद्धा आपण आपली संस्कृती जपू शकतो। जर तुम्हाला फॉरेनबद्दल काही गप्पा ऐकून घ्यायच्या असतील किंवा माहिती मिळवून घ्यायची असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना शेअर करा।